बघा आज आपण मुगाच्या डाळीपासून भन्नाट अशी रेसिपी बनवतोय। त्यासाठी तर मी मुगाची डाळ 3 ते 4 तास बघा भिजवून घेतलेले। डाएटवाल्यांसाठी तर खूप छान रेसिपी आहे बघा ही। आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं अद्रक टाकूयात आणि 2 मिरची टाकूयात आणि याची थोडंसं पाणी घालून याची आपण अगोदर पेस्ट बनवून घेऊयात। याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घेऊया आणि आता याची पेस्ट बनवूयात। बघा अशा प्रकारे आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे। बघा अशा प्रकारे आपलं व्यवस्थित हे बॅटर तयार झालेलं आहे। आता याच्यात मी 1 चमचा जिरे घालून घेतलेले आणि चवीप्रमाणे बघा मीठ पण आपल्याला घालून घ्यायचं याच्यात। बघा याच्यात आपण थोडीशी चटणी टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी कमी जास्त टाकू शकता। आपली महाराष्ट्रीयन चटणी ती टाकून घेतलेली आपण। आता याच्यात टाकण्यासाठी बघा इथं मी कांदा चिरून घेतला 1 मोठा, 1 टोमॅटो, 1 शिमला मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि धुवून साल काढून बघा भोपळा घेतलेला आहे। आता तुम्ही इथं गाजर किंवा बीट हे पण वापरू शकता। तर आता आपण हे सर्व त्याच्यात टाकून घेऊयात। बघा व्यवस्थित सगळं टाकून घेतले। आता आपण हे छान असं बघा मिक्स करून घेऊयात। बघा मुगाच्या डाळीमध्ये खूप प्रोटीन असतं, त्याच्यामुळं सगळ्यांसाठीच खाण्यासाठी बघा खूप छान आहे आणि छोट्याशा बुकेसाठी तर खूप भारी बघा पटकन होणारी अशी आपली रेसिपी आहे। आता याच्यामध्ये आपण 1 इनोचं बघा पॉकेट टाकून घेऊयात इनो। तर आपलं बॅटर व्यवस्थित बघा मिक्स करून घेऊयात। बघा आपल्या बॅटरचा कलरच चेंज झाला याच्यामुळं इनोमुळं आणि छान असं फुलतंय बघा। तुम्ही पाहू शकता बघा आपलं छान असं हे बॅटर तयार झालेलं आहे। बघा मी कढई लोखंडाची बघा कढई ठेवलेली आहे पॅन आपला। आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊयात अगोदर आणि आपण जे बनवलेलं बॅटर आहे बघा ते टाकून घ्यायचे। खूप पटपट असे हे होते। मला लोखंडाच्या कढईमध्ये केलं ना आपल्याला लोह पण भेटतं, लोहाची कमतरता भासत नाही, त्याच्यामुळे मी लोखंडाच्या कढईत बघा केलेलं आहे। आता असं व्यवस्थित बॅटर टाकून घ्यायचं आणि झाकून बघा वरचा भाग सुकेपर्यंत ठेवून द्यायचं। एक बाजू व्यवस्थित बघा वरून सुकलेली आहे। आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात साईड मग कडेने आणि पलटी करून घेऊयात। बघा दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित हे भाजून घेतले। आता काढून घेऊयात। बघा मस्त असा हाय प्रोटीन नाश्ताच म्हणा आपला तयार झालेला आहे मुगापासून। तर चटणी बरोबर खूप छान लागतो। तर तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग धन्यवाद।